विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात आदिवासी आमदारांचं आक्रमक आंदोलन, मंत्रालयामधल्या जाळीवरती मारल्या उड्या, धनगरांना एसटी मधून आरक्षणाला विरोध। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आदिवासी आमदारांचं आंदोलन मागे, पेसांतर्गत आदिवासी तरुणांची मानधन तत्वावरती भरतीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। राज्य शासनाकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला 3.25 एकर जमीन देण्याचा निर्णय, वडाळा सॉल्ट पॅन विभागाची जमीन विनामूल्य देणार, विरोधकांकडून टीकास्त्र। अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याला केंद्राची मंजुरी, राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रानं हिरवा कंदील दिल्याची विखे पाटील यांची माहिती। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे 41 निर्णय, जैन, हिंदू, खाटीक अशा अनेक समाजांसाठी निर्णय, महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची ही घोषणा। सर्वांना आरक्षणासाठी शरद पवार यांचा तोडगा, आरक्षणाची मर्यादा 50 वरून 75% नेण्याची सूचना, तर 13 महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना पवार गप्प का, जरांगेंचा हल्लाबोल। फडणवीसांचा प्रस्ताव न पटल्यानं हाती तुतारी, हर्षवर्धन पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट, तर भविष्यात अनेक धक्के बसणार, शरद पवार यांचं सूचक वक्तव्य। दाओसमध्ये मंत्री 1,58,00,000ची उधारी ठेवून आले, रोहित पवार यांचा आरोप, सगळा हिशेब पूर्ण केलाय, माहिती घेऊन ट्विट करा, उदय सामंत यांचा पलटवार। राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या कोल्हापूरला येणार असल्याची माहिती, विमानात बिघाड झाल्यानं आजचा दौरा रद्द झाल्याची माहिती। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये शाळेच्या ट्रस्टींना दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन मंजूर, उदय कोतवाल आणि तुषार आपटेला कालही एका गुन्ह्यात मिळाला होता जामीन। छत्तीसगडमध्ये दंतेवाडा सीमेवरील चकमकीमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई, नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।